नमस्कार. आज आपण इंजिनला होणाऱ्या इंधन पुरवठ्याच्या पद्धतीबाबत शिकणार आहोत. ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो फ्युएल फीड सिस्टीम. ते फ्युएल फीड सिस्टीम जी आहे, दोन प्रकारच्या फ्युएल फीड सिस्टीम आपल्या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये वापरल्या जातात. एक आहे ग्रॅव्हिटी फ्युएल फीड सिस्टीम आणि दुसरी आहे प्रेशर फ्युएल फीड सिस्टीम. ग्रॅव्हिटी फ्युएल फीड सिस्टीम मध्ये काय होतं की फ्युएल टँक जी आहे ही इंजिनच्या वर बसवलेली असते आणि जसं तुम्ही कॉक सुरू केलं, कॉक सुरू केल्याबरोबर ते जे फ्युएल आहे ते त्या इंजिनमध्ये खाली उतरते आणि इंजिनला त्या फ्युएलचा सप्लाय केला जातो. दुसरी पद्धत आहे ती प्रेशर फ्युएल फीड सिस्टीम. तर जी प्रेशर फ्युएल फीड सिस्टीम आहे याच्यामध्ये काय होतं की फ्युएल जी आहे ते फ्युएल टँक मधून फीड पंपच्या मार्फत ओढून घेतलं जातं आणि फिल्टरच्या मार्फत ते मग फिल्टर वॉटर सेपरेटरच्या मार्फत ते फ्युएल इंजेक्शन पंपला पोहोचवलं जातं. ह्याचे मग वेगवेगळे पार्ट्स आहेत. आपल्या इथे डायग्राम आहे प्रेशर फीड सिस्टीमची. आपण या ठिकाणी या डायग्रामवरून समजून घेऊया की प्रेशर फीड सिस्टीम ऍक्च्युअली कसं काम करते. तर याच्यामध्ये पहा, ही फ्युएल टँक दिलेली आहे. या फ्युएल टँक मधून हे जे फ्युएल आहे हे या फीड पंप मध्ये येते. फीड पंप मधून मग ते फिल्टर मध्ये जाते. फिल्टर मधून फिल्टर होऊन ते या फ्युएल इंजेक्शन पंप मध्ये येते आणि फ्युएल इंजेक्शन पंप मधून मग ते त्या इंजेक्टर मार्फत त्या इंजिन मध्ये स्प्रे केलं जाते आणि एक्सेस फ्युएल जे आहे ते या पाईपलाईनद्वारे पुन्हा फ्युएल टँक मध्ये परत पाठवलं जाते. ही जी पाईपलाईन आहे या पाईपलाईनला प्रेशर पाईपलाईन असं म्हणतात. तर याच्यामध्ये आता एक एक पार्टचा जर आपण अभ्यास करतो म्हटलं तर याच्यामध्ये फीड पंप आहे, त्याच्यानंतर फिल्टर आहे, त्याच्यानंतर फ्युएल इंजेक्शन पंप आहे, त्याच्यानंतर इंजेक्टर आहे. हे या ठिकाणी महत्वाचे पार्ट या फ्युएल इंजेक्शन सिस्टीमचे आहेत. तर याच्यामध्ये फिल्टर जे आहे, आपण फीड पंप याच्यानंतर फीड पंप पाहू. पहिले फिल्टर पाहून घेऊ. फिल्टरमध्ये कसं होतं, या ठिकाणी दोन प्रकारचे फिल्टर दिलेले असतात. एक आहे प्रायमरी फिल्टर आणि सेकंडरी फिल्टर. प्रायमरी फिल्टर जे आहे हे प्रायमरी फिल्टर हे फेल्ट लावाच्या लोकरीपासून बनवलेलं असते. तर सेकंडरी फिल्टर हे कागदापासून बनवलेलं असते. हे जे फिल्टर्स आहे ऍक्च्युअली फ्युएल जे आहे या ठिकाणी 3-4 ठिकाणी फिल्टर होत जाते. पहिले फ्युएल टँक मध्ये ज्यावेळेस फ्युएल टाकलं जाते त्यावेळेस पहिले तिथे फिल्टर होते. त्याच्यानंतर फीड पंप मध्ये हा जो छोटा बाउल दिलेला आहे खाली, यामध्ये एक फिल्टर लावलेलं असते. या ठिकाणी सुद्धा फ्युएल फिल्टर केलं जाते आणि त्याच्यानंतर मग प्रायमरी फिल्टर मध्ये, मग सेकंडरी फिल्टर मध्ये आणि त्याच्यानंतर मग फ्युएल इंजेक्शन पंपला ते पाठवलं जाते. याचं कारण असं, इतक्या ठिकाणी फ्युएल फिल्टर करण्यामागे कारण असं आहे की जर याच्यामधलं जर पंप एलिमेंट असते त्याच्यामधला जो फ्युएल इंजेक्शन मधल्या पंप एलिमेंटचा जो वर्किंग क्लिअरन्स असतो हा अतिशय कमी असतो. म्हणजे 4 मायक्रॉन पेक्षा थोडा जरी जास्ती जाडीचा कचरा त्या ठिकाणी जर अडकला तर ते त्या ठिकाणी व्यवस्थित कार्य करू शकत नाही. म्हणून हे या ठिकाणी इतके फिल्टर्स या ठिकाणी दिलेले असतात आणि फ्युएल जे आहे हे पूर्ण फिल्टर करून या ठिकाणी पाठवलं जाते. तर अशा रीतीने या फ्युएल फीड सिस्टीमचं कार्यपद्धती घडून येते. याच्यानंतर आपण जाऊ फीड पंपकडे. फीड पंप कसा कार्य करतो ते आपण पाहू. आता हा फीड पंपचं लाईन डायग्राम या ठिकाणी दिलेली आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात येते की फीड पंप कसा कार्य करत असेल. आता फीड पंपचं कार्य काय, महत्वाचं कार्य फीड पंपचं हे आहे की इंजेक्टरला, आपलं फ्युएल इंजेक्शन पंपला प्रेशरनी फ्युएलचा पुरवठा करणे किंवा फ्युएल टँक मधलं फ्युएल जे आहे ते प्रेशरनी फ्युएल इंजेक्शन पंपकडे पाठवणे हे या फीड पंपचं कार्य आहे. परंतु त्याचबरोबर याचं एक महत्वाचं कार्य हे सुद्धा आहे की जर ज्यावेळेस इंजिन आयडल कंडिशन मध्ये फिरत असेल, ज्यावेळेस त्याला एक्सेस फ्युएलची गरज नसेल किंवा त्याला फ्युएल पुरवठा करण्याची गरज नसेल, त्यावेळेस हा फीड पंप जो आहे हा फ्युएल इंजेक्शन पंपकडे फ्युएल पाठवत नाही. त्याचं वर्किंग कसं होते आपण थोडक्यात समजून घेऊ. तर या ठिकाणी काय आहे, 2 वॉल दिलेले आहेत. हा इनलेट वॉल आहे आणि हा आउटलेट वॉल आहे.
तर याच्यामध्ये हा प्लंजर दिलेला आहे, हा पुशरॉड आहे आणि हा एसेंट्रिक कॅम या ठिकाणी दिलेला आहे. ते एक टॅपेट रोलर दिलेला असतो. ठीक आहे. तर याच्याने काय होतं, हा जो एसेंट्रिक कॅम आहे हा पंप कॅमशाफ्टचा आहे. फ्युएल इंजेक्शन पंप मध्ये एक एक्स्ट्रा कॅमशाफ्ट दिलेला असतो जो पंपला ऑपरेट करतो. तर त्याचा हा कॅम आहे. तर या कॅमशाफ्टच्या साह्याने हा पुशरॉड वरखाली केला जातो. पुशरॉडमुळे हा प्लंजर हा जो वरखाली केला जातो. ठीक आहे. तर याच्यामध्ये कसं होते की जसं हा एसेंट्रिक कॅम वर गेला तर स्प्रिंगमुळे काय होतं की हा प्लंजर वर ढकलला जातो. प्लंजर वर ढकलला गेला तर हा जो इनलेट वॉल आहे हा ओपन होऊन फ्युएल जे आहे ते आतमध्ये भरलं जाते आणि जसा एसेंट्रिक कॅमचा गोलभाग खाली येईल तसं तो पुशरॉडला खाली दाबतो आणि प्लंजरला खाली दाबतो. प्लंजरला खाली दाबल्यामुळे फ्युएलच्या प्रेशरमुळे हा आउटलेट वॉल ओपन होऊन या ठिकाणी फ्युएल जे आहे ते इकडे वर फ्युएल इंजेक्शन पंपकडे पाठवलं जाते. ठीक आहे. अशा रीतीने नॉर्मल कंडिशन मध्ये फ्युएलचा सप्लाय कंटिन्युअस सुरू राहतो. परंतु जर इंजिन आयडल कंडिशन मध्ये आहे आणि पुढे फ्युएलची गरज नाही आहे परंतु पंपच्या फिरण्यामुळे हा एसेंट्रिक कॅम तर फिरतच राहील. मग अशा वेळी काय होते की हे जे फ्युएलचं प्रेशर आहे, जे फ्युएल तिथे जमा झालेलं आहे त्या फ्युएलच्या प्रेशरमुळे हा जो प्लंजर आहे हा या प्रेशरमुळे हा प्लंजर खाली दबलेल्या स्थितीत राहतो. हा स्प्रिंगला खाली दाबून ठेवतो आणि हा पुशरॉड जो आहे हा पुशरॉडच फक्त वरखाली होत राहतो आणि जोपर्यंत इकडे फ्युएलचं प्रेशर रिलीज होत नाही किंवा इकडे फ्युएलची गरज पडत नाही तोपर्यंत हा प्लंजर खाली दबलेला राहून हा फक्त पुशरॉड वरखाली होत राहतो आणि हा इनलेट वॉल बंद स्थितीतच राहतो. जसं इकडे फ्युएलचं प्रेशर कमी झालं तसं इकडे फ्युएलचा सप्लाय सुरू झाला. फ्युएलचा सप्लाय सुरू झाल्याबरोबर हा जो आहे स्प्रिंगच्या दाबाने हा प्लंजर पुन्हा वर सरकला जातो आणि हा जसा पुशरॉडच्या सामित्यात आला पुन्हा हा प्लंजर वरखाली होणं सुरू होते आणि वरखाली होणं सुरू झाले की पुन्हा त्यामध्ये सक्शन होईल आणि पुन्हा हा इनलेट वॉल ओपन होऊन पुन्हा फ्युएलचा पुरवठा या ठिकाणी पुढे केला जातो. अशा रीतीने हा फीड पंप कार्य करतो. या आधीच्या टॉपिक मध्ये आपण फ्युएल फीड सिस्टीम कसं कार्य करते ते पाहिलं. ठीक आहे. त्याच्यामध्ये फीड पंपचं कार्य आपण शिकलो. फीड पंप कशा पद्धतीने फ्युएलचा पुरवठा हा फिल्टर मार्फत त्या फ्युएल इंजेक्शन पंपला करतो. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण पाहू की फ्युएल इंजेक्शन पंप कसं कार्य करते. तर फ्युएल इंजेक्शन पंपचं मुख्य कार्य काय, तर एका ठराविक वेळेमध्ये ठराविक प्रमाणात प्रेशरने पुरवठा फ्युएल इंजेक्टरला करणे जेणेकरून तो कंबशन चेंबरमध्ये प्रेशरने फ्युएल स्प्रे करू शकेल. तर हे महत्वाचं कार्य जे आहे हे महत्वाचं कार्य फ्युएल इंजेक्शन पंप या ठिकाणी करत असतो. तर टायमिंग, ॲटोमायझिंग, मीटरिंग आणि प्रेशर या 4 गोष्टीवर फ्युएल इंजेक्शन पंप मुख्यतः कार्य करत असतो. ठीक आहे. तर फ्युएल इंजेक्शन पंप आपल्याकडे 2 प्रकारचे फ्युएल इंजेक्शन पंप वापरले जातात. एक आहे जर्क टाईप फ्युएल इंजेक्शन पंप ज्याला आपण इनलाइन फ्युएल इंजेक्शन पंप असं म्हणतो आणि दुसरा आहे डिस्ट्रीब्युटर टाईप फ्युएल इंजेक्शन पंप. तर जर्क टाईप फ्युएल इंजेक्शन पंप मध्ये काय होतं, जर्क टाईप फ्युएल इंजेक्शन पंप मध्ये प्लंजर आणि बॅरेल हे एलिमेंट दिलेले असतात आणि हे प्रत्येक सिलेंडरसाठी किंवा प्रत्येक इंजेक्टरसाठी सेपरेट दिलेले असतात. जितकी इंजिनमध्ये सिलेंडरची संख्या असेल तितके प्लंजर या ठिकाणी प्लंजर आणि बॅरेल या ठिकाणी दिलेले असतात आणि डिस्ट्रीब्युटर टाईप फ्युएल इंजेक्शन पंप मध्ये मात्र एकच प्लंजर आणि बॅरेल दिलेला असतो आणि त्याच्या साह्याने सर्व इंजेक्टरला त्या ठिकाणी पुरवठा केला जातो. तर या ठिकाणी आपण ह्या डायग्राम मध्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये ही जी डायग्राम आहे ही डायग्राम आहे जर्क टाईप फ्युएल इंजेक्शन पंपची. ही जर्क टाईप फ्युएल इंजेक्शन पंपची लाईन डायग्राम आहे. तर याच्यामध्ये कसं होते की हा जो जर्क टाईप फ्युएल इंजेक्शन पंप आहे, फीड पंप करून जे फ्युएल येईल ते पहिले कुठे येईल, त्या जर्क टाईप फ्युएल इंजेक्शन पंपच्या गॅलरीमध्ये येईल. गॅलरीमध्ये फ्युएल आल्यानंतर हा जो इनलेट पोर्ट आहे आणि दुसऱ्या त्याच्या विरुद्ध बाजूला स्पिल पोर्ट दिलेला आहे. त्याची रचना थोडक्यात कशी आहे, स्पिल पोर्ट इथे इनलेट पोर्ट आहे, इकडे स्पिल पोर्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर हा स्प्रिंग आहे, हा डिलिव्हरी वॉल आहे. त्याच्यानंतर हा प्लंजर, हा बॅरेल, प्लंजर आणि बॅरेलला आपण पंप एलिमेंट असं म्हणतो. त्याच्या खाली टॅपेट रोलर दिलेला असतो, याच्या खाली दिलेला असतो टॅपेट रोलर ज्याच्या साह्याने
त्या कॅमच्या सहाय्याने टॅपेट रोलरच्या सहाय्याने हा जो प्लंजर आहे हा बॅरेलमध्ये वर खाली केला जातो. तर अशा पद्धतीने थोडक्यात याची रचना दिलेली असते. त्याचं कार्य कसं घडून येते की ज्यावेळेस हा प्लंजर खाली राहतो, हा प्लंजर ज्यावेळेस खाली राहील त्यावेळेस या गॅलरीमधलं जे फ्युएल आहे, पंपच्या गॅलरीमधलं फ्युएल हे या इनलेट पोर्टमधून या प्लंजरच्या वरच्या भागामध्ये जमा होईल आणि ज्यावेळेस हा प्लंजर या टॅपेट रोलरच्या सहाय्याने वर उचलला जाईल, हा ज्यावेळेस वर उचलला जाईल त्यावेळेस काय होईल, हे स्पील पोर्ट आणि इनलेट पोर्ट दोन्ही पोर्ट बंद होतील आणि दोन्ही पोर्ट बंद होऊन हा जो डिलिव्हरी वॉल आहे हा आपल्या सीटवरून उचलला जाईल, हा स्प्रिंग दाबला जाईल आणि इथून जे आहे हे इथून फ्युएल जे आहे हे त्या इंजेक्टरकडे पाठवलं जाईल. ही क्रिया कुठपर्यंत सुरू राहील तर हा जो प्लंजर आहे याच्यामध्ये एक तिरकस खाच दिलेली आहे आणि एक उभी खाच दिलेली आहे. तर ही जी तिरकस खाच आहे ही जोपर्यंत स्पील पोर्टच्या सान्निध्यात येत नाही तोपर्यंत फ्युएलची डिलिव्हरी वर होत राहील. जसं ही तिरकस खाच या स्पील पोर्टच्या सान्निध्यात आली तसं फ्युएल जे आहे या तिरकस खाचेमधून त्या स्पील पोर्टमधून निघून जाईल. फ्युएल इकडून निघून गेल्यामुळे इकडं फ्युएलचं प्रेशर जे आहे इथलं कमी होईल. फ्युएलचं प्रेशर कमी झाल्यामुळे हा स्प्रिंग या डिलिव्हरी वॉलला पुन्हा सीटवर खाली दाबेल म्हणजे इकडे होणारा फ्युएलचा पुरवठा थांबला जाईल. तर अशा पद्धतीने याचं थोडक्यात कार्य होत असते. तर याचं कार्य होत असतं इथे पहा प्लंजर जो आहे याच्यावर दोन खाच दिलेले असतात, एक तिरकस खाच दिलेली आणि एक उभी खाच दिलेली असते. तर याच्यामध्ये कसं राहते की ही तिरकस खाच जोपर्यंत स्पील पोर्टच्या सान्निध्यात येत नाही तोपर्यंत फ्युएलचा पुरवठा होत राहतो आणि जसं ती सान्निध्यात आली तसंच फ्युएलचं प्रेशर ते स्पील पोर्ट मधून निघून गेल्यामुळे इथे फ्युएलचं प्रेशर कमी होते. ठीक आहे. आपण ज्यावेळेस इंजिनची स्पीड वाढवतो त्यावेळेस काय होते की या ठिकाणी एक टुथेड क्वाड्रंट दिलेला असतो आणि त्या ठिकाणी या टुथेड क्वाड्रंटच्या सहाय्याने या प्लंजरची जी पोझिशन आहे ती पोझिशन बदलली जाते. प्लंजरची पोझिशन बदलल्यामुळे काय होते, ही जी तिरकस खाच आहे ही कधी लवकर सानिध्यात येते कधी उशिरा सानिध्यात येते. ही जितकी उशिरा सानिध्यात येईल तितका जास्ती फ्युएलचा पुरवठा केला जाईल, तितकी इंजिनची स्पीड काय होईल त्या ठिकाणी वाढेल आणि जसं इंजिन स्टॉपनं मोडला जाईल तसं ही उभी खाच जी आहे उभी खाच ही या स्पील पोर्टच्या सानिध्यात येईल. त्याच्यामुळे काय होईल, फ्युएल इकडून आतमध्ये येईल आणि या उभ्या खाचेमधून स्पील पोर्ट मधून निघून जाईल. पुढे होणारा फ्युएलचा पुरवठा या ठिकाणी थांबवला जातो आणि इंजिन बंद केलं जाते. तर हीच जी सिस्टीम आहे ही आपण ग्राफिकच्या माध्यमातून सुद्धा समजून घेऊ. या ठिकाणी आपण ग्राफिकच्या माध्यमातून ही सिस्टीम समजून घेऊ की नेमका हा कसा ऑपरेट होतो. या ठिकाणी हे बघा, हा टुथेड क्वाड्रंट आहे आणि हा कंट्रोल रॉड आहे. हा जो कंट्रोल रॉड आहे हा कंट्रोल रॉड कनेक्ट केलेला असतो आपल्या एक्सिलेटर सोबत. एक्सिलेटर दाबतो तर हा कंट्रोल रॉड मागे पुढे केला जातो आणि ही जी तिरपस खाच आहे याचा पोझिशन या ठिकाणी बदलली जाते प्लंजरची. हा प्लंजर आहे, हा बॅरेल आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की जसं गॅलरी मधलं फ्युएल जे आहे ते या प्लंजर खाली गेल्यामुळे या ठिकाणी बॅरेलमध्ये भरल्या जाते. हे बघा आता या ठिकाणी फ्युएल भरल्या जात आहे. हे फ्युएल या ठिकाणी पूर्ण भरलेला आहे आणि त्याच्यानंतर हा जो प्लंजर आहे हा प्लंजर हळूहळू वर जाईल. वर गेल्यामुळे काय होईल की हे पहिले हे दोन्ही पोर्ट बंद होतील. ठीक आहे. दोन्ही पोर्ट बंद झालेले आहे आणि इथलं जे फ्युएल आहे हे आता प्रेशरनी त्या डिलिव्हरी वॉल मार्फत कुठे पाठवलं जाईल, हे पाठवलं जाईल इंजेक्टरकडे. ठीक आहे. तर ही क्रिया कुठपर्यंत सुरू राहील, जोपर्यंत ही तिरकस खाच या स्पील पोर्टच्या सानिध्यात येत नाही तोपर्यंत. जसं सानिध्यात आली तसं इथलं फ्युएल या स्पील पोर्ट मधून निघून जाईल आणि प्रेशर कमी होईल. तर अशा रीतीने ही क्रिया या ठिकाणी घडून येईल आणि जसं आपण हा कंट्रोल रॉडच्या सहाय्याने टुथेड क्वाड्रंट मागे पुढे करू त्या ठिकाणी प्लंजरची पोझिशन बदलली जाईल. आता या ठिकाणी काय होईल, ही तिरकस खाच जी आहे ही उशिरा सानिध्यात येईल. ही तिरकस खाच जितकी उशिरा सानिध्यात येईल
तितका फ्युएलचा पुरवठा जास्त होईल आणि जितका फ्युएलचा पुरवठा जास्त होईल तितकी इंजिनची स्पीड त्या ठिकाणी जास्त राहील. तर अशा पद्धतीने याचं वर्किंग घडून येईल. आणि जेव्हा इंजिन आपण बंद करू, स्टॉप न बोलू, त्यावेळेस ही जी उभी खाच आहे ही उभी खाच डायरेक्ट याच्या सानिध्यात आलेली असेल. त्याच्यामुळे फ्युएल इथे येईल आणि इथून स्पिलपोर्ट मधून निघून जाईल. वर फ्युएल पाठवलं जाणार नाही आणि इंजिन बंद होईल. तर अशा पद्धतीने या जर्क टाईप फ्युएल इंजेक्शन पंपचं कार्य घडून येत असते.